इयत्ता पहिली विषय मराठी स्वरचिन्हांचा उपयोग भाग 5। आजच्या या भागामध्ये आपण उ हा स्वर बघत आहोत आणि या स्वराचं स्वरचिन्ह दीर्घ उकार असे आहे। आपण बघत आहात मराठी दुनिया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करणे विसरू नका। नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। तद्वतच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। स्वरचिन्हांचा उपयोग व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण अ पासून आहा पर्यंतचे सर्व स्वरचिन्ह बघितलेले आहेत। आय बटनावर क्लिक करून आपण हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता। चला तर सुरुवात करूया। उ या दीर्घ उकाराचा उपयोग उ आणि त्याचं स्वरचिन्ह आहे दीर्घ उकार क ला जर आपण उ जोडला तर त्याचा उच्चार होतो कु। मला जर आपण उ जोडला तर त्याचा उच्चार होतो मु। ला उ जोडल्यावर त्याचा उच्चार होतो लू। ला उ जोडल्यावर त्याचा उच्चार होतो घु। ला उ जोडल्यावर त्याचा उच्चार होतो रू। ला उ जोडल्यावर त्याचा उच्चार होतो बू। ला उ जोडल्यास त्याचा उच्चार होतो नू। ला उ जोडल्यास सू। ला उ जोडल्यावर पू। ला उ जोडल्यावर तू। ला उ जोडल्यावर चू। ला उ जोडल्यावर हू। ला उ जोडल्यावर झू। ला उ जोडल्यावर दू। ला उ जोडल्यावर डू। ला उ जोडल्यावर उ। ला उ जोडल्यावर गु। ला उ जोडल्यावर धू। ला उ जोडल्यावर यू। ला उ जोडल्यावर फू। ला उ जोडल्यावर जू। ला उ जोडल्यावर शू। ला उ जोडल्यावर ळू। ला उ जोडल्यावर खू। ला उ जोडल्यावर छू। ला उ जोडल्यावर टू। ला उ जोडल्यावर ठू। ला उ जोडल्यावर ढू। ला उ जोडल्यावर नू। ला उ जोडल्यावर थू। ला उ जोडल्यावर भू। ला उ जोडल्यावर ऊ। ला उ जोडल्यावर शू। ला उ जोडल्यावर ख्यू। ला उ जोडल्यावर न्यू। अशा पद्धतीने आपण उ या स्वराचं दीर्घ उकार हे स्वरचिन्ह या ठिकाणी अभ्यासलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका। नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।